नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं दर्शकों आज बेला शहर में माता जिजाऊ की जयंती मनाई गई है। वैसे ही साथ में स्वामी विवेकानंद जी के भी आज यहाँ पर जयंती मनाई गई है। अभी यहाँ पर सभी जनप्रतिनिधि आकर मराठा समुदाय नहीं बल्कि हर समुदाय आकर यहाँ पर माता जिजाऊ और स्वामी विवेकानंद जी की जयंती मनाई गई है और बड़ी धूमधाम से मनाई गई है। फूलों के उनके चित्रपट पर फूलों के हार डाले गए हैं और हारों के साथ में एक नारियल भी फोड़कर उनका एक आदर्श माना जाता है। और माता जिजाऊ जो है वो एक आदर्श की तरह माँ है, एक राज्य की राष्ट्र माँ है, भारत देश की माँ है, जिन्होंने जो मुगलों के खिलाफ जो लड़ाई लड़ी थी उसमें महाराज शिवाजी महाराज को तैयार किया था और किस तरह से तैयार किया था ये प्रेरणा लेने के और लेने के लायक है। वैसे ही यूथ के लिए जो सबको आगे बढ़ाया है, यानी एकजुट होंगे तो ही आपका काम होगा, एकजुट होंगे तो ही आप आगे बढ़ सकेंगे। वैसे स्वामी विवेकानंद की भी आज बड़ी धूमधाम से जयंती मनाई गई। राजमाता जिजाऊ का जय हो, राजमाता जिजाऊ का जय हो, स्वामी विवेकानंद की जय हो, स्वामी विवेकानंद की जय। दो का भी राजमाता जिजाऊ का जय हो, राजमाता जिजाऊ का जय हो। कैलेंडर का बात नहीं कर सकते। हस्ते कदम वज्रतुंड अलंकृत पुण्यश्लोक राज्यमाता राष्ट्रमाता वीरमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा जय हो, माँसाहेब जिजाऊ साहेबांचा जय हो। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। बोलो स्वामी विवेकानंद की जय, बोलो स्वामी विवेकानंद की जय। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच स्वामी विवेकानंदजी हे जे यूथ याच्यासाठी कोण्या प्रकारे आपण यूथ भारत देशात आपलं उन्नती करावं म्हटलं तर यूथ आपलं कसं पाहिजे त्याची चालना देणारे आपले स्वामी विवेकानंदजी आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण आज इथं बेला इथे साजरी करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व राजमाता जिजाऊच्या भक्तांना आणि तसेच स्वामी विवेकानंदच्या भक्तांना प्रत्येकांना माझा हृदयपूर्वक नमस्कार आणि यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सांगायचं म्हटलं तर त्यावेळी जेव्हा मुघल साम्राज्याच्या राज्यामध्ये जेव्हा खूप मोठा अन्याय होत होता लोकांवर, त्या माता जिजाऊ त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहून त्यांना आता आपण कुणीतरी समोर ह्या जे बेकार कामाच्या विरोधात आपण न्याय लढावं म्हटलं तर आपलं कोणीतरी पाहिजे। ह्या याच्यानं माताने जेव्हा शिवाजीला जन्म दिले तेव्हा तिनं त्याला असे घडवले का जे अन्यायाच्या ठाई जिथं न्याय पाहिजे त्या जागी आपले शिवाजी महाराज जाऊन नाही तसे आपले त्यांनी राज्य जिंकले। तसेच त्यावेळी लढाई याची होती, काय म्हणते, तलवारीची लढाई होती। त्या लढाईमध्ये जेव्हा मातेनं छत्रपती महाराजाला बनवले तर त्याचे मातेला आपण आदर्श घेऊन आजचे माझे जे जिजाऊ माते आहे त्यांनी आपापल्या परिवारमध्ये आपापल्या शिवाजी महाराजांकडे आपल्या मुलांना घडविण्याची प्रत्येक जिजाऊ मातेला आपण आदर्श घेऊन आपण सगळ्यांना आपल्या परिवारवर याच्या चालणीवर चालून आपल्या मुलाबाळांना त्या पद्धतीचं बनवावं म्हणून मी प्रत्येकांना विनंती करत आणि या कार्यक्रम साजरा केल्याबद्दल प्रत्येक यूथ लोकांना असू द्या, सर्व जिजाऊच्या भक्तांना उपस्थित झालेल्या सर्व
मंडळींना मी माझा हृदयपूर्वक धन्यवाद सांगत मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय जिजाऊ, जय जिजाऊ, स्वामी विवेकानंद की जय, जय भवानी.